Brought to you by Techno Camon 30 series. पुण्यातल्या कल्याणी नगर भागामध्ये घडलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये दररोज नवे आणि तितकेच धक्कादायक खुलासे होत आहेत। पुण्यातल्या ससून रुग्णालयातील 2 डॉक्टरांना आणि एका शिपायाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात बदल केल्याचा, ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप या 3 आरोपींवरती आहे आणि त्यानंतर आता पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। अल्पवयीन आरोपी जो बाल सुधारगृहामध्ये आहे आणि त्याचे आरोपी वडील विशाल अग्रवाल आणि अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल हे दोन्ही आरोपी आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे। अनेक धक्कादायक सुद्धा खुलासे होत आहेत। काही आरोपींना अटक करण्यात येते। येरवडा पोलीस ठाण्यामध्ये 2 पोलिसांना निलंबित करण्यात आले। त्याचबरोबर जी गुन्हा नोंदणीची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेची पोलिसांकडून आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे आमदार आहेत सुनील टिंगरे यांच्या भूमिकेबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केलेली आहे। घटनास्थळ असेल, ससून रुग्णालय असेल किंवा पोलीस ठाणे असेल, या तिन्ही ठिकाणी सुनील टिंगरे गेलेले होते। त्यांनीच या गोष्टीची कबुली दिली होती। त्यामुळे पोलीस त्यांना जबाबासाठी का बोलवत नाहीये असा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय। आणि ज्या दिवसापासून अग्रवाल प्रकरण समोर आलेलं आहे त्यानंतर अजितदादांनी काही दिवस साधलेली चुप्पी आणि त्यानंतर त्यांनी केलेलं स्टेटमेंट आणि एकूणच आमदाराचा सहभाग असल्या कारणामुळे सुद्धा आणि अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सुद्धा राष्ट्रवादीची कुठेतरी अडचण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अग्रवाल प्रकरणामध्ये कशी अडचण होऊ शकते, सुनील टिंगरेंचं याबाबत चौकशी होणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण काही पुढच्या मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आतिक आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। कल्याणी नगरमध्ये पोर्शे कार अपघात झाल्यानंतर काही आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर अल्पवयीन आरोपीला जामीन झाल्यानंतर आणि त्याला पुन्हा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एवढं सगळं प्रकरण घडून गेलं। लोकांचा संतापाचा रेटा सुद्धा होता आणि तोपर्यंत अजित पवारांनी या प्रकरणामध्ये कुठले स्टेटमेंट केलेलं नव्हतं। अर्थात अजित पवार हे उपमुख्यमंत्री असले तरी सुद्धा ते पुण्याचे पालकमंत्री आहेत। भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून पालकमंत्रीपद काढून ते अजित पवारांना देण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुण्याचं पालकमंत्रीपद जी राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे, शिक्षणाचं माहेरघर आहे, अशा शहरामध्ये अजित पवारांचं पालकमंत्रीपद असणं एक राजकीय महत्त्व सुद्धा त्याला आहे। आणि स्वतः अजित पवारांचा जो स्वभाव आहे ते कठोर प्रवृत्तीचे आहेत। कामासाठी ते अधिकाऱ्यांना जरा बसवतात, कठोर भाषा वापरतात, प्रशासनावरती त्यांचं नियंत्रण आहे, असा त्यांचा स्वभाव महाराष्ट्रालाच नाही तर देशाला माहिती आहे। त्याच्यासाठी त्यांची ओळख मानली जाते। कुठलंही छोटा मोठा जरी प्रकरण पुण्यामध्ये घडलं किंवा एखादी चुकीची घटना जरी घडली तरी अजित पवार त्याच्यावरती थेट भूमिका घेतात, कारवाईचे आदेश देतात। असा अजित पवारांचा काहीसा स्वभाव आपल्याला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अनेक वर्ष ते राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा होते। त्यामुळे त्यांचा पक्ष असेल किंवा स्वतःची त्यांची जी प्रतिमा असेल त्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु ज्यावेळेस अग्रवाल प्रकरण झालं, ज्यावेळेस अपघात झाला आणि त्यानंतर काही बड्या लोकांची नावं समोर आली, बिल्डरचं नाव समोर आलं, काही पोलिसांचा सहभाग असल्याचे सुद्धा आरोप झाले। परंतु तोपर्यंत अजित पवारांनी कुठले स्टेटमेंट केलं नव्हतं, कुठली भूमिका घेतलेली नव्हती, प्रशासनाला कुठल्याही सूचना केलेल्या नव्हत्या। परंतु ज्यावेळेस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये आले, त्यांनी पुण्याच्या आयुक्तालयामध्ये एक बैठक सुद्धा घेतली। त्यानंतर अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी इवाना देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचीच नाही तर एक प्रकारे सरकारची भूमिका स्पष्ट केली आणि त्यानंतर कुठेतरी अजित पवार या प्रकरणावरती ते बोलायला सुरुवात झाली। त्यानंतर अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। जे श्रीमंत, कुणी किती श्रीमंत असलं तरी आम्ही त्याला सोडणार नाही असं अजित पवार म्हणाले। त्याचबरोबर ते हेमंतांना हे सांगायला सुद्धा विसरले नाहीत की मुलांनी आपल्या पालकांकडे लक्ष द्यायला हवं, अशी काही संतुलित भूमिका अजित पवारांनी घेतली। आणि त्यानंतर त्यांच्या भूमिकेवर एकूणच जे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते की अजित पवार बोलत का नाही आहेत, अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत, एका बड्या बिल्डरला वाचवण्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय आणि अशा वेळेस अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं होतं त्यावरून त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। आता हे अजित पवारांपुरतं झालं, परंतु वडगाव शिरीचे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार जे आहेत सुनील टिंगरे हे 3 ठिकाणी होते या प्रकरणामध्ये। अपघातस्थळी होते, येरवडा पोलीस ठाण्यात होते आणि ससून रुग्णालयात सुद्धा गेले होते। इतकंच नाही तर पोलिसांनी ज्या अजय तावरेला अटक केली आहे, ज्याच्यावरची चौकशी समिती बसलेली आहे, ज्याचा आता तपास होणार आहे, त्या अजय तावरेला बढती मिळावी याची शिफारस सुनील टिंगरेंनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती। ते पत्र सुद्धा आपल्याकडे आहे। त्यामुळे आता आरोपीला कुठेतरी सुनील टिंगरेंनी मदत केली होती असं सिद्ध होतंय आणि या तपासातून जर सुनील टिंगरेंचं नाव समोर येत असेल तर कुठेतरी हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जाऊ शकतो। या 3 ठिकाणी असून सुद्धा पोलीस सुनील टिंगरेंना जबाबासाठी किंवा चौकशीसाठी का बोलवत नाहीये असा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय। अर्थात हे प्रकरण जे असलं, हा विषय जरी असला हा गृहमंत्र्यांकडे येतो, गृह खात्याकडे येतो, परंतु सातत्याने चर्चा होते की सुनील टिंगरे असतील किंवा अजित पवार असतील या 2 नेत्यांच्या भूमिकेबद्दल लोक चर्चा करतायत, सोशल मीडियावरती लिहितात। त्यामुळे या इमेजचा फटका कुठेतरी राष्ट्रवादीला बसणार का, परिणामी अजित पवारांना बसणार का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित राहतोय। तर
आतापर्यंत मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अजित पवार एक संवेदनशील नेते आहेत. कुठली घटना घडली तर ते प्रशासनाला तातडीने आदेश देतात त्यामध्ये कारवाईचा. परंतु अग्रवाल प्रकरणामध्ये सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये ज्या वेळेस लोकांचा संताप यामध्ये होता, लोक चिडलेले होते, सोशल मीडियावर व्यक्त होत होते, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे समोर आले, ते येऊन ते बोलले. परंतु पुण्यातल्या अर्थात शहरातला विषय असून सुद्धा अजित पवार शांत राहिल्यामुळे कुठेतरी त्यांच्या इमेजला धक्का बसण्याची शक्यता आहे. याचं कारण असं की विरोधकांकडून आरोप होतोय की बिल्डरांना पाठीशी घातल्याचा आरोप होतोय, त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचा एक आमदार सुद्धा आहे आणि अशा वेळेस अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. आणि दुसरीकडे ससून रुग्णालयाचे जे डॉक्टर आहेत अजय तावरे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सोशल मीडियावरती अशी चर्चा आहे की अजय तावरेंना ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी एका बड्या नेत्याने फोन केला होता. अर्थात या संशयाची सुई ही सुनील टिंगरे यांच्याकडे जाते आणि जर अजय तावरेंनी चौकशीमध्ये सुनील टिंगरेंचं नाव घेतलं तर परिणामी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि स्वतः अजित पवारांचं नाव सुद्धा यामध्ये येऊ शकतं. आता हा तपासाचा भाग आहे, परंतु राजकीय नरेटिव्ह जे आहे विरोधकांकडून जे सेट करण्याचा प्रयत्न होत आहे त्यामध्ये कुठेतरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दणका बसण्याची शक्यता आहे. आता लोकसभा निवडणूक संपलेली आहे, विरोधक विधानसभेच्या तयारीला लागतायत. महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, या दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे, वादविवाद पेटतायत. पण दुसरीकडे काँग्रेसचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे कल्याणनगरच्या अपघात प्रकरणावरती प्रचंड आक्रमक झालेले आहेत. त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्न उपस्थित केला आहे. पोलीस आयुक्त जे आहेत अमितेश कुमार त्यांच्यावरती सुद्धा अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ते आरोप करतायत आणि एका प्रकारे सत्ताधारी जो पक्ष आहे, तिन्ही पक्ष असतील, हे एका बिल्डरला वाचवत असल्याचा आरोप ते सातत्याने करतायत. त्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये याचा सत्ताधारी पक्षाला फटका बसू शकतो आणि चौकशीमध्ये जर पोलिसांनी सुनील टिंगरेंना बोलावलं किंवा काही आरोपींनी सुनील टिंगरेंचं नाव घेतलं तर यामध्ये राष्ट्रवादी दादा गटाची अडचण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.